आजच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्याच्या काळात खूप चर्चेत असलेल्या विषयाचं विश्लेषण करणार आहोत. हो. आणि हा विषय सध्या घराघरात पोहोचला आहे. अगदी बरोबर. आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य आधार आहे दी आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग हे पुस्तक आणि विशेषतः या पुस्तकातलं पहिलं प्रकरण. हो, कारण या पहिल्या पाठात जे अनुभव मांडले आहेत ते खूपच अगदी डोळे उघडणारे आहेत. खरंच. आज आपण या पहिल्या पाठात लेखकाने जे विचार मांडले आहेत ना, त्याचं अगदी सविस्तर वर्णन करणार आहोत. आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश काय आहे, तर केवळ कॉल आणि पुट एवढी जुजबी माहिती असणं मार्केटमध्ये किती भयंकर धोकादायक ठरू शकतं, हे आपण पाहणार आहोत. आणि एका सामान्य माणसाची मानसिकता या पैशांच्या खेळात कशी अडकते हे सुद्धा आपण उलगडून सांगणार आहोत. हो, ठीक आहे, आपण याचं विश्लेषण करूया, कारण हा विषय असा आहे जो आजकाल अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. नक्कीच. पण या सखोल चर्चेची सुरुवात करण्यापूर्वीच मला पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकानं व्यक्त केलेल्या एका अत्यंत प्रामाणिक भावनेचा संदर्भ देणं खूप गरजेचं वाटतं. कोणती भावना? मनोगतातली का? हो, अगदी तीच. लेखक त्यांच्या मनोगतात म्हणतात की ऑप्शन ट्रेडिंगबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी ही तर देवाचीच इच्छा आहे. अरे बापरे, म्हणजे थेट देवाची इच्छा? हो ना. आणि ते पुढे असंही म्हणतात की जर ही माहिती वाचून कोणाला फायदा झाला, ती उपयुक्त वाटली, तर वाचकांनी लेखकाचे नव्हे तर देवाचे आभार मानावेत. हे विधान खरं तर खूपच वेगळं आणि लक्षवेधी वाटतं, कारण सहसा शेअर मार्केटवर पुस्तकं लिहिणारे लोक आर्थिक गणितांबद्दल जास्त बोलतात. पण इथे तर थेट अध्यात्म किंवा देवाची इच्छा असल्याचा उल्लेख आहे. यातून लेखकाला नक्की काय सांगायचंय? मी सांगते. या एका छोट्याशा वाक्यावरून आपल्याला लेखकाचा या विषयावरचा जो विश्वास आहे ना, तो दिसून येतो. आणि ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तळमळ किती तीव्र आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे त्यांना वाटतं की हे ज्ञान एखाद्याला वाचवू शकतं. अगदी. लेखकाला पूर्ण खात्री आहे की हे ज्ञान एखाद्याला मोठ्या आर्थिक संकटातून, एका अंधाऱ्या गर्तेतून नक्कीच वाचू शकतं. बाजारातील अपुऱ्या ज्ञानामुळे लोकांचं जे अतोनात नुकसान होत आहे ते पाहून लेखकाच्या मनातील ही एक प्रकारची कळकळ आहे. आणि हाच तो मोठा धोका आहे ज्याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. शेअर मार्केटमध्ये आणि विशेषतः ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेकांना खरं तर फक्त एकच नियम माहीत असतो. आणि तो नियम म्हणजे तो नियम म्हणजे मार्केट जर वर जाणार असेल तर कॉल घ्यायचा आणि मार्केट जर खाली जाणार असेल तर पुट घ्यायचा. बस एवढ्याच एका वाक्यावर लोक स्वतःला अनुभवी ट्रेडर समजू लागतात. येथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग बाहेरून बघणाऱ्याला किती सोपं आणि सरळ वाटतं. वर गेले तर कॉल, खाली आले तर पुट. हे सूत्र ऐकायला आणि समजायला अतिशय सोपं आहे. हो, मानवी मेंदूला नेहमीच सोप्या गोष्टी आवडतात. अगदी बरोबर. गुंतागुंत कोणालाच नको असते. त्यामुळे जेव्हा अशा एखाद्या बायनरी फक्त दोनच पर्याय असलेल्या गोष्टीची ओळख होते, तेव्हा माणसाला वाटतं की अरे हे तर आपण सहज करू शकतो. पण हेच अपुरे ज्ञान किती महाग पडू शकतं, हे लेखकाने पहिल्या प्रकरणात स्पष्ट केलं आहे. या पुस्तकात असं नमूद केलं आहे की केवळ एवढ्याच अपुऱ्या माहितीच्या आधारे लोक अक्षरशः लाखभर रुपये मार्केटमध्ये गुंतवतात. हो. आणि एकाच ट्रेडमध्ये एकाच ट्रेडमध्ये 30 ते 40 हजार रुपयांचा तोटा अत्यंत सहजपणे सहन करतात. हे भयंकर आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे हा सोपेपणाचा भास, एक प्रकारचा मानसिक सापळा आहे. शेअर मार्केट आणि ऑप्शन्सची दुनिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. तिथे फक्त दिशा महत्वाची नसते. म्हणजे वर किंवा खाली जाणं पुरेसं नसतं. अजिबात नाही. समजा एखाद्या व्यक्तीने मार्केट वर जाईल असा अंदाज बांधून कॉल घेतला आणि मार्केट खरोखर वर गेलं, तरीही तोट्याची शक्यता असतेच. कसं काय? कारण तिथे वेळेचं मूल्य असतं, ज्याला आपण टाइम डिके म्हणतो. बाजारातील अस्थिरता आणि अनेक तांत्रिक बाबींचा समावेश असतो. पण या कॉल आणि पुटच्या जुजबी ज्ञानामुळे लोकांना असा खोटा आत्मविश्वास मिळतो की मार्केटचा कल ओळखला की काम झालं. आणि तिथेच लाखो रुपयांची मोठी चूक होते. हे सगळं ऐकायला खरं तर खूप सोपं वाटतं, पण जेव्हा हेच अपुरं ज्ञान घेऊन एखादा माणूस वास्तवात उतरतो तेव्हा काय होतं? तो पूर्णपणे अडकतो. हो, या संदर्भात लेखकाने एका प्रवासातील प्रसंग सांगितला आहे. तो तर खरंच डोळे उघडणारा आहे. लेखक एकदा प्रवास करत असताना त्यांच्या बाजूच्या सीटवर त्यांच्याच वयाचा एक तरुण बसला होता. तो तरुण फोनवर अतिशय चिंतेत कोणाशी तरी बोलत होता. त्याचं वाक्य होतं, 40,000 लॉस आहे, काय करू?
मागच्या आठवड्यात 20 आले होते पण आता 40 गेले. अरे रे, 40,000 रुपयांचा तोटा. एका सामान्य माणसासाठी ही खूप मोठी रक्कम आहे. तो फोनवर बोलत होता म्हणजे बहुधा तो कोणाचा तरी सल्ला घेत असावा. हो, किंवा आपल्या भावना व्यक्त करत असावा. पण तो केवळ फोनवर बोलून थांबला नाही. त्याचं ते बोलणं संपल्यावर तो पुन्हा त्याच्या मोबाईलवर पोर्टफोलिओमध्ये झालेला लॉस वारंवार पाहत होता. हे खूपच कॉमन आहे. माणूस लॉस बघून बघून स्वतःलाच त्रास देतो. अगदी. मग लेखकाने जेव्हा त्याला विचारलं की तुम्ही ट्रेडिंग करता का, तेव्हा तो तरुण त्याच्या अस्सल गावरान भाषेत म्हणाला, हां, लॉस झालाय राव 40,000चा. काय करू तेच कळना. यावरून त्याची असहाय्यता स्पष्ट दिसून येते. पण तो तरुण नक्की कोण होता? एखादा नोकरदार वगैरे होता का? तेच तर सर्वात धक्कादायक आहे. जेव्हा लेखकाने त्याच्याशी संवाद साधला तेव्हा समजलं की तो तरुण एक शेतकरी होता. बापरे, हे ऐकून खरोखरच सुन्न व्हायला होतं. शेतीतून मिळणारा पैसा हा किती कष्टाचा आणि घाम गाळून मिळवलेला असतो हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे त्याने आपल्या शेतमालाचे आलेले पैसे दुप्पट होतील या आशेने जसेच्या तसे ट्रेडिंग अकाउंटमध्ये टाकले होते. म्हणजे काहीही न ठेवता. हो. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे आणि तितकाच भयानक सुद्धा. तो तरुण शेतकरी या मार्केटमध्ये कसा आला याची कथा तर अगदी चक्रावून टाकणारी आहे. त्याने नक्की सुरुवात कशी केली? त्याच्या सांगण्याप्रमाणे त्याचा मुंबईमध्ये राहणारा आणि नोकरी करणारा एक गाववाला ट्रेडिंग करत होता. त्या गाववाल्याने या शेतकऱ्याला एक टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला सांगितला होता. म्हणजे इथे स्वतःचं असं कोणतंही ज्ञान नव्हतं. केवळ एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितल्यामुळे एका अनोळखी टेलिग्राम ग्रुपवर विश्वास ठेवला गेला. अगदी तेच झालं. आणि तो शेतकरी त्या टेलिग्राम ग्रुपवर आलेल्या टिप्स आणि माहितीनुसार आंधळेपणाने कॉल आणि पुट खरेदी करत होता. त्याला स्वतःला काहीच माहिती नव्हती. शून्य ज्ञान होतं. त्याला फक्त एवढंच माहिती होतं की मार्केट वर जाणार असलं की कॉल घ्यायचा आणि खाली जाणार असलं की पुट. जेव्हा लेखकांना त्याला विचारलं की आत्तापर्यंत तुला एवढा मोठा लॉस झाला आहे तरीही तू त्या ग्रुपवरील माहिती पाहून ट्रेड का घेतोस, यावर त्याचं उत्तर काय होतं? तो शेतकरी म्हणाला, 2-3 वेळा पैसे डबल झाले होते. आज नाही तर उद्या पुन्हा डबल होतील ह्या आशेने मी ट्रेड घेत असतो. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर त्या उत्तरामागील मानसिकता खूप काही सांगून जाते. म्हणजे एक प्रकारचं व्यसन. हो, नक्कीच. इथे आपल्याला मानवी मानसशास्त्रातील आणि विशेषतः व्यसनाच्या मानसिकतेतील एक अत्यंत घातक प्रकार पाहायला मिळतो. याला मानसशास्त्रात इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट असं म्हणतात. इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट. हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादं बक्षीस किंवा फायदा ठराविक वेळेत न मिळता अनिश्चित काळाने आणि अचानक मिळतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मेंदूला त्याची भयंकर सवय लागते. म्हणजे जसं कॅसिनोमधील स्लॉट मशीन असतं तसं, जिथे कधीतरी एकदाच नाणी बाहेर पडतात आणि माणूस त्या एका आशेवर सतत पैसे टाकत राहतो. अतिशय योग्य उदाहरण. मेंदूला आज नाही तर उद्या पुन्हा पैसे दुप्पट होतील या आशेवर काम करण्याची सवय लागते. आधी 2-3 वेळा पैसे दुप्पट झाल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मेंदूत एक प्रकारचा डोपामाइन नावाचा रसायन स्रवलं असणार. आणि आता 40,000चा तोटा होऊनही तो पुन्हा तोच सुवर्णक्षण अनुभवायच्या केवळ एका भाबड्या आशेवर पुन्हा पुन्हा ट्रेड करत होता. हा, तर तोट्याचा चक्रव्यूह आहे. हो, जिथे माणूस स्वतःचं नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही त्यातून बाहेर पडू शकत नाही. जेव्हा लेखकाने त्याला वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा झालेला संवाद खूप काही शिकवून जातो. लेखकाने त्याला समजावून सांगितलं की तू एवढ्या कष्टाने पैसे कमावले आणि एका दिवसात अर्धे पैसे लॉसमध्ये घालवले. उद्या समजा तू टेलिग्राम ग्रुपच बंद झाला तर तू काय करणार? हा एक अत्यंत रास्त प्रश्न आहे. दुसऱ्याच्या ज्ञानावर किंवा टिप्सवर अवलंबून राहण्यातील हाच सर्वात मोठा धोका असतो. कारण स्वतःचा असा कोणताही आधार नसतो. त्यावर त्या तरुणाने काय प्रतिक्रिया दिली? त्या तरुणाकडे सुरुवातीला काहीच उत्तर नव्हतं. त्यानंतर लेखकाने त्याला ट्रेडिंगमधील रिस्क समजावून सांगितली आणि ट्रेडिंगचं व्यवस्थित ज्ञान घेऊन स्वतः शिकण्याचं सुचवलं. मग त्याने शिकण्याची तयारी दाखवली का? नाही. त्यावर त्या शेतकऱ्याचं जे उत्तर होतं ना, ते खूप विचार करायला लावणारं होतं. तो म्हणाला, आपल्याला शिक्षण जमत नाही म्हणून तर शेती करतोय, ते आपल्याला झेपणार नाही. हरेले, या एका वाक्यातून शिक्षणाविषयीची अनास्था स्पष्टपणे समोर येते. ट्रेडिंग हे एक उच्च दर्जाचं कौशल्य आहे. त्यासाठी कठोर अभ्यास, संयम, आर्थिक साक्षरता आणि सातत्याची गरज असते. पण इथे लोक कष्टाचा मार्ग टाळून शॉर्टकट शोधत आहेत.
बरोबर. मला शिकायचं नाही, मला फक्त टिप्स द्या आणि माझे पैसे दुप्पट करा, ही वृत्तीच या सर्व विनाशाचे मूळ आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मूलभूत ज्ञानाशिवाय केवळ आशेवर आर्थिक जोखीम घेते, तेव्हा ती गुंतवणूक राहत नाही, ती निव्वळ सट्टेबाजी ठरते. याच संवादात पुढे लेखकाने त्याला आणखी एक अत्यंत सुरक्षित पर्याय सुचवला. लेखकाने विचारलं, मग हे पैसे बँकेत FD करून का नाही ठेवत? FD हा चांगला पर्याय आहे. मग तो काय म्हणाला? यावर त्या तरुणाने दिलेलं उत्तर मार्केटच्या व्यसनाची खरी खोली दर्शवतं. तो म्हणाला, आता माझं मन शेअर मार्केटमध्ये गुंतलंय. ह्यातच जे होईल ते होईल. कधीतरी पैसे येतीलच की. आता माझं मन गुंतलंय हे वाक्य एखाद्या व्यसनी व्यक्तीच्या वाक्यासारखंच आहे. बँकेतील सुरक्षित परतावा जो वर्षाला केवळ काही टक्के असतो, तो आता त्या तरुणाला अत्यंत कंटाळवाणा वाटू लागलाय. कारण त्याने तो पैशांचा थरार अनुभवलाय, बरोबर. हो, कारण त्याने मार्केटमधील तो वेगाचा आणि पैशांचा थरार अनुभवलाय. भलेही तो थरार आता त्याला गरिबीकडे नेत असेल, पण त्याचं मन आता त्या आशेच्या आहारी गेलंय. हे वाक्य ऐकून लेखकही विचारत पडले. असे कितीतरी सामान्य लोक, नोकरदार, शेतकरी अत्यंत बेसिक माहितीच्या आधारे ट्रेडिंगच्या नावाखाली नकळतपणे केवळ सट्टेबाजी करत असतील आणि आपली आयुष्यभराची पुंजी गमावत असतील. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? अगदी महत्वाचा प्रश्न. या प्रसंगानंतर कोणाच्याही मनात एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न उभा राहतो आणि तो लेखकाने पुस्तकात विचारलाही आहे की ऑप्शन्स ट्रेडिंग ही केवळ सट्टेबाजीच आहे का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर मार्केटमध्ये नेहमीच दोन गट पडलेले दिसतात आणि याचं उत्तर लेखकाने अत्यंत संतुलित पद्धतीने दिलं आहे. याचं उत्तर होय आणि नाही असं दोन्ही असू शकतं. दोन्ही कसं काय? कारण ऑप्शन्सचा मूळ उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. आपण आधी नाही या उत्तरापासून सुरुवात करूया. ऑप्शन्स ट्रेडिंग ही सट्टेबाजी कधी नसते. जेव्हा आपण नाही म्हणतो तेव्हा त्यामागे एक भक्कम कारण असतं. ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सची निर्मिती मुळात रिस्क मॅनेजमेंटसाठी म्हणजे जोखीम कमी करण्यासाठी झाली होती, ज्या आर्थिक भाषेत हेजिंग असं म्हटलं जातं. हां, थांबा. पुढे जाण्यापूर्वी जे लोक या विषयात नवखे आहेत त्यांच्यासाठी हेजिंग म्हणजे नक्की काय हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच सांगते. हेजिंग म्हणजे एक प्रकारचा इन्शुरन्स किंवा विमा समजायला हरकत नाही. समजा एखाद्या माणसाने नवीन गाडी घेतली तर तो त्या गाडीचा विमा काढतो. हो, अपघाताच्या भीतीमुळे. बरोबर. जेणेकरून जर गाडीचा अपघात झाला तर मोठं आर्थिक नुकसान टाळावं. त्यासाठी तो दरवर्षी थोडी रक्कम प्रीमियम म्हणून भरतो. तसंच मोठ्या गुंतवणूकदारांच्या बाबतीत असतं. जेव्हा एखाद्याने लाखो रुपयांचे शेअर्स घेतलेले असतात आणि अचानक मार्केट पडलं तर त्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. हे नुकसान टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तो ऑप्शन्सच्या माध्यमातून एक प्रकारचा विमा खरेदी करतो. यालाच हेजिंग म्हणतात. जर अशा अर्थाने ऑप्शन्स वापरले जात असतील तर ती सट्टेबाजी मुळीच होत नाही. म्हणजे मूळ उद्देश हा जोखीम कमी करणं हा आहे, रातोरात श्रीमंत होणं हा नाही. पण केवळ हेजिंग करणारेच सट्टेबाज नसतात का? जे लोक रोज ट्रेडिंग करतात त्यांच्याबद्दल काय? जे लोक रोज ट्रेडिंग करतात पण तो ट्रेड करण्यासाठी पुरेसा अभ्यास करतात, मार्केटचा ट्रेंड ओळखतात, त्यांनाही सट्टेबाज म्हणता येणार नाही. म्हणजे अभ्यासू ट्रेडर्स. हो. उदाहरणार्थ जे लोक कॅन्डलस्टिक चार्ट, त्याचे पॅटर्न आणि मार्केटवर परिणाम करणाऱ्या जागतिक घडामोडी विचारात घेऊन विचारपूर्वक ट्रेडिंग करतात, ते सट्टेबाजी करत नाहीत. पुन्हा एकदा नव्या श्रोत्यांसाठी हा कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे नक्की काय असतो? हे नुसतं वर खाली जाणाऱ्या रेषेसारखं नसतं का? नाही, ही केवळ एक रेषा नसते. कॅन्डलस्टिक चार्ट हा असा चार्ट असतो जो एखाद्या ठराविक वेळेत बाजारात खरेदी करणारे आणि विक्री करणारे यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचं चित्र दाखवतो. बापरे, युद्ध? हो, एक प्रकारचे युद्धच असतं ते. तो चार्ट पाहून मार्केटचा मूड काय आहे हे अभ्यासू माणसाला समजतं. जरी सरकारी व्याख्येनुसार फक्त पैसे कमावण्याच्या हेतूने शेअर्स किंवा ऑप्शन्सची खरेदी विक्री करणाऱ्यांना स्पेक्युलेटर किंवा सट्टेबाज म्हटलं जात असलं, तरी अशा अभ्यासू आणि शिस्तबद्ध ट्रेडिंगला निव्वळ जुगार म्हणणं अन्यायकारक ठरेल. पण या नाण्याची दुसरी बाजू ही तितकीच खरी आहे, जिथे उत्तर हो येतं. म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग सट्टेबाजी ठरू शकते. ऑप्शन्स ट्रेडिंग सट्टेबाजी पडी ठरते जेव्हा कोणताही अभ्यास न करता केवळ भावनेच्या आधारे आणि हव्यासापोटी निर्णय घेतले जातात. जसं त्या शेतकऱ्याने केलं. अगदी बरोबर. निव्वळ पोकळ अंदाज बांधून, कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि नियतीच्या भरोशावर म्हणजेच आज नशीब साथ देईल या आशेवर केलेलं कोणतंही ट्रेडिंग ही 100% सट्टेबाजीच आहे. जेव्हा ज्ञानापेक्षा नशिबावर आणि टेलिग्रामवरील टिप्सवर जास्त अवलंबून राहिलं जातं, तेव्हा तो व्यक्ती ट्रेडर नसून एक जुगारी बनतो. हा फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि म्हणूनच या पुस्तकाचे पुढचे टप्पे महत्वाचे ठरतात. या पहिल्या पाठात लेखकाने ऑप्शन्स ट्रेडिंगच्या बेसिक माहितीचा आणि त्यातील धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर एका आशेचा किरणही दाखवला आहे. कोणता आशेचा किरण? लेखकाने स्पष्ट केलं आहे की ज्यांना खरोखरच ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टबद्दल माहिती आहे किंवा ज्यांना ती नव्याने घ्यायची आहे त्यांच्यासाठी पुढील पाठांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे या पुस्तकाची पुढील दिशा ही शिक्षणावर भर देणारी आहे, शॉर्टकटवर नाही. बरोबर. पुढच्या पाठांमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमधील बेस्ट स्ट्रॅटेजी आणि इतर अनेक उपयुक्त ऑप्शन स्ट्रॅटेजीज समजून सांगण्यात येणार आहेत, जेणेकरून ट्रेडिंग हे सट्टेबाजी न राहता एक अभ्यासपूर्ण प्रक्रिया बनेल. या सर्व प्रवासात एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे, जी लेखकाने स्वतः महादेवा अकॅडमीच्या संदर्भात नमूद केली आहे. ही एक अत्यंत महत्वाची सूचना किंवा ज्याला आपण डिस्क्लेमर म्हणतो ती आहे. हो, ती डिस्क्लेमर काय आहे? महादेवा अकॅडमी ही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार नाही. याचा अर्थ असा, ती महादेवा अकॅडमीकडून कोणत्याही माध्यमातून शेअर्सच्या खरेदी विक्रीचे कोणतेही सल्ले किंवा टिप्स दिल्या जात नाहीत. त्यांचा मुख्य उद्देश केवळ लोकांना आपल्या लेखांच्या आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित करणं आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवणं एवढाच आहे. आणि या माहितीच्या युगात जिथे प्रत्येकजण टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर टिप्स विकून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे ही गोष्ट विशेषपणे नोंदवण्यासारखी आहे. हो ना. लेखकाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की महादेवा अकॅडमीचा कोणताही टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप ग्रुप नाही. आजकाल अशा फेक ग्रुप्सद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते, त्यामुळे अफवांपासून सावध राहणं गरजेचं आहे. माहितीसाठी आणि शिक्षणासाठी केवळ त्यांचं एक अधिकृत यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे. हे पारदर्शक धोरण खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा शिक्षणाचं आणि ज्ञान देण्याचं काम केलं जातं तेव्हा तिथे कोणताही आर्थिक स्वार्थ किंवा टिप्सचा व्यापार नसणं हे ते शिक्षणाचं पावित्र्य राखतं. आजच्या काळात योग्य ज्ञान मिळवणं जितकं कठीण नाही, तितकं चुकीच्या माहितीपासून आणि खोट्या आशेपासून स्वतःला वाचवणं कठीण झालंय. तर या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो की शेअर मार्केटमध्ये शॉर्टकट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नसतो. अजिबात नाही. जो कोणी शॉर्टकट दाखवत असेल तो स्वतःचा फायदा पाहत असतो. योग्य अभ्यास, संयम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंटशिवाय ट्रेडिंग करणं म्हणजे केवळ कष्टाच्या पैशांचा जुगार खेळणं आहे. आपण त्या शेतकरी तरुणाच्या कथेतून शिकलो पाहिजे की केवळ कॉल आणि पुट एवढे 2 शब्द माहीत असणं म्हणजे मार्केट जिंकणं नव्हे. शेवटी जाता जाता एक वेगळा विचार मनात येतो, ज्यावर सर्वांनीच चिंतन करायला हवं. कोणता विचार? पूर्वीच्या काळी व्यसने किंवा जुगाराचे अड्डे हे गावाच्या वेशीबाहेर किंवा विशिष्ट ठिकाणी असायचे. पण आज स्मार्टफोनच्या आणि स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून जगातील सर्वात गुंतागुंतीचा आणि धोकादायक पैशांचा खेळ थेट एका खेड्यातल्या शेतकऱ्याच्या खिशात पोचला आहे. खरंच हा खूप मोठा विरोधाभास आहे. हो, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक दरी कमी होणं अपेक्षित होतं, त्या तंत्रज्ञानाने अपुऱ्या ज्ञानामुळे गरिबीकडे वेगाने जाण्याचा एक हायवे तर खुला केलेला नाही ना. ज्ञानाशिवाय हे प्रगत तंत्रज्ञान आपल्यासाठी शाप ठरत आहे का, या प्रश्नावर नक्की विचार करा. खरंच हा एक अत्यंत भेदक आणि अस्वस्थ करणारा विचार आहे. तंत्रज्ञान आणि त्यामागील ज्ञानाचा अभाव हा किती मोठा विनाश घडू शकतो हे यातून दिसून येतं. या महत्त्वाच्या विचारासोबतच आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. ऐकत राहिल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.